नमस्कार, मी स्वागत वागरे, आयडियल ॲग्री सर्च डेव्हलपमेंट ऑफिसर, राधानगरी तालुका। आज आपण आवळी बुद्रुक तालुका, राधानगरी जिल्हा कोल्हापूर येथून शेतकरी शिवार फेरीसाठी आष्टा तालुका वाळवा मान्य प्रदीप कुंभार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जे प्लॉट डेव्हलप झालेले आहेत ऊसाचे, ते दाखवण्यासाठी व शिवार फेरीसाठी आपण येथे आज आलेलो आहोत। नमस्ते, माझं नाव महेश हनुमंत माने, गाव नेरले। मला सगळे मिळून 16 एकर क्षेत्र आहे। माझं सगळं म्हणजे एकरी 100+ ॲव्हरेज आहे। आपण पहिले नांगरट चांगली करावी। नांगरट मशागत चांगली झाल्याशिवाय म्हणजे ही होत नाही। आपली मशागत नांगरट 1-1.5 फुटाच्या खाली कठीण थर झालेला आहे तयार। त्यामुळं कसं होतंय, आपण जी कांडी लावली तर आपल्या रूटला म्हणजे मुळीला म्हणजे ही होत नाही। काय म्हणायचं, ही जी मुळी होणार आहे त्या मुळीत म्हणजे अन्नद्रव्य म्हणजे सपलेलं असते वरल्या ह्याच्यातले खालचे जो कठीण थर आहे, त्यामुळं पाण्याचा निचरा होत नाही। पाण्याचा निचरा नाही झाल्यामुळं ही होते, म्हणजे ऊसाचं ही होतंय। माझी सरी 4.5 फुटे आहे इथं आता। आयडियल ॲग्रीचं मी ही वापरलेलं आपलं आयरेस मध्ये फ्युलिक ऍसिड असल्यामुळे आपल्याला ऊसाला म्हणजे फ्युलिक ऍसिड लय महत्वाचं आहे। आपण जसं सूक्ष्म अन्नद्रव्य, दुय्यम अन्नद्रव्य आणि NPK हे अन्नद्रव्यापेक्षा म्हणजे आपलं फ्युलिक ऍसिड हे महत्वाचं आहे। अमिनो ऍसिड, फ्युलिक ऍसिड। पुन्हा आपण डोस टाकताना बेसल डोस जे असतो आपला, त्याच्यात आपण NH5 ड्रिप ही टाकलं होतं, वापरलं होतं। त्याचा सुद्धा चांगला रिझल्ट आहे। पुन्हा पाला सरळ काढून घ्यायचा आपला ऊसाचा। जर पाला जर असेल तर म्हणजे कसं होतंय, ॲव्हरेजला ऊसाच्या जाडीला फरक पडतो। आता हे जे प्लॉटचा ऊस लागण करत असताना सुरुवातीला नांगरटीपासून आम्हाला माहिती तुम्ही द्यावी। म्हणजे नांगरट करताना नांगरट कशा पद्धतीने केली आणि त्या जमिनीची मशागत लागण करण्याच्या अगोदर काय पद्धतीने मशागत केली? आता मी सांगतो तुम्हाला। नांगरट बरोबर आहे तुमचा प्रश्न। नांगरट करताना आपला स्वतःचा जर घरचा ट्रॅक्टर असेल किंवा भाडेकरू ट्रॅक्टर असेल तर आपण स्वतः उभा पाहिजे ट्रॅक्टरला। नांगरट करताना 1.5 ते 2 फूट नांगरट झालीच पाहिजे आपल्या रानाची, कारण का माती आलटून पलटून पडली पाहिजे। 2 डाव नांगरट झाली पाहिजे। पहिली आपण ऊस गेल्या लोटर मारून नांगरट करायचं। पुन्हा काय असेल ते पीक तुमचं म्हणजे गहू हरभरा ही घ्यायचा। पुन्हा गहू हरभरा ही गेले की डबल एक डाव पलटी मारायची। आता इकडे पलटी मारायची तर इकडे पलटी मारायची, म्हणजे जो काय खाली जो थर राहिला असेल जेवण तो उलटून पलटून होतो। ज्या वक्ताला म्हणजे ऑक्सिजन खाली गेलं पाहिजे मातीच्या, असं जे ऑक्सिजन नाही ती म्हणजे मेलेली माती आले का तुमच्या ध्यानात? बरोबर। जर म्हणजे तुमची सिंगल पलटी असेल तर अति उत्तम, 1 नंबर। थोडक्यात नांगरट करायची ती डीप एकदम खाली खोलवर झाली पाहिजे नांगरट। कारण का आपले पहिले आता जर ऊस जर चांगला असेल, समजा तुमचा 2-2.5 टनाचा ऊस असेल तर बेस म्हणजे पहिली आपली मुळी उतरली असेल 2-2.5 फूट, तेव्हा ते 2 टनानं पडतो ऊस। बरोबर आहे का? तेवढा ॲव्हरेज मग ती सगळी मुळी म्हणजे निघाली पाहिजे, आलटून पलटून माती झाली पाहिजे। त्यामुळे म्हणजे बेसल डोस टाकावा। तुमच्याकडे जर कंपोस्ट असेल, कारखान्याचं कंपोस्ट उत्तम पद्धतीचं टाकलं तरी अतिउत्तम। जर शेणखत असेल तर त्याच्यापेक्षा अतिउत्तम। बरं, शेणखत टाकल्यानंतर ते किती दिवस नांगरटे वर टाकायचं शेणखत? कधी नांगरटीच्या आता माणसं आमच्या इकडे प्रदीप साहेब काय झाले, माणसांचा ग्रह झालाय, हुमणी होत्या, मग ते ट्रॅक्टरच्या चाका खालनं तुडवून गेली पाहिजे। मग ती काय करतात, आधी आपले लागण गेली की लगेच खात टाकतात, मग लोटर मारतात, मग नांगर ती सगळं खात खाली डीप मध्ये जाते। आपल्याला म्हणजे वेळेत म्हणजे हे यूज होण्यासाठी एक नाही, नांगरट झाली की आपण पारंपरिक पद्धतीनंच म्हणजे लोटरच्या माग खात टाकायचं, लोटर मारायचं आणि लगेच सरी पडायचं। बरोबर। साहेबांनी प्रश्न मला चांगला विचारलाय बघा। सरीतला अंतर जेवढी सरी म्हणजे ज्यादा रुंद असेल तेवढी चांगली। आमच्यात आता कसं आहे, माळ रान आहे, मग आम्ही 4.5 फुटी सोडतोय, 4 फुटी सोडतोय। जिथं आमचं काळं वावर आहे तिथं आम्ही काय केलंय, 5.5 फुटी सरी सोडली। त्याच्यातला खोडवा सुद्धा बघण्यासारखा आहे। पहिला त्याच्यात 45 टन ऊस निघाला होता लागण, मग आता खोडवा एक 30 टन भर, म्हणजे दोन्हीनं खोडवा बसल असला खोडवा आहे। आणि 2 डोळ्याच्या टिपर असते आमचं कांडीचं, मग
इतिभरच आमचं पप्पा हा हे असते हो अंतर इतिभरच अंतर ठेवतो मी 9 ते 10 इंचाचं अंतर हा 9 ते 10 इंचाचं अंतर ठेवतो हो हो. आणि कोणाच काय प्रश्न व्हरायटी कोणती व्हरायटीचा उल्लेख करा 86-032 आता कसं झालंय माणसांच्या मनात झालंय ते कुरवासा ह्याचा आहे निरा आहे या काय काय नाही खोडवे जो का आता कसं करायचं आपण खोडवं ज्या वक्ताला ठेवलं हा ऐका मी सांगतो तुम्हाला उत्तर सांगतो. खोडवं आपण ठेवलं तर काय करायचं आपला मोठा ट्रॅक्टर असतो त्या फणात साईडचं बगल कातरायचं नाही कधी मध्ये 2 फण घालायचं आणि हे करायचं तुम्ही बघा आणि तापवायचं चांगलं खोडवं आणि मग पाणी द्यायचं ज्या वक्ताला ताप बसेल त्या वक्ताला तुमचं खोडवं एकच नंबर फुटणार. आणि डीप म्हणजे ही झाल्यामुळे खालची जी तळातली जी मुळी आहे पहिली आपल्या लागण्याची मुळी आहे ती तुटते आणि पुन्हा खोडव्याला नॅट लागते. आपण लागवड जरी टाकली तरी पडतोय की नाही दाडा पडले दाडा कातरायचं नाही 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 दाडा कातरायचं नाही. आपण जी सरीतलं जी मध्ये जी अंतर आहे त्या मध्ये 2 फण घालायचं मध्ये 2 फण आपण म्हणतो माणसं म्हणते दाडा कातर दाडा जर कातरलं तर चाडं राहतं एवढं एकदम कमी चाडं राहिल्यामुळं ती साईडची मुळी ह्या साईडची तुटल्यामुळं ऊस पडतोय प्लस आवरेजला कमी मुळीच नाही ना बेसच नसेल तर कसा ऊस घेऊ शकत टाकल्यामुळे मग तुम्ही कशी करणार 5 एक नंबर मी सांगतो तुम्हाला काय करायचं करता येत नाही ना मशागत येते मी सांगतो तुम्हाला कसं करायचं. 5 आपण मल्चर मारायचा जर तुमच्याकडे जास्तच पाला असेल तर डबल मल्चर मारा मेहनतीला तुम्ही तिथं काय अडचण करू नका. डबल जर मल्चर मारला तर आपण काय करायचं माहितीये का आता नवीन पद्धतीच निघालंय आता असा फण आहे त्याला आपल्या पहिल्या बैलाचा नांगर उतरणार तसं फाळ आहे त्याला मग ती आत 2च फण घालायचं एकच डोंबा घेऊन जायचं ती माती आहे ती त्याच्यावर टाकायची राईट पाहिलं पडते पण दाडाला लई कातरायचं नाही दाडाला धक्का लावायचा नाही कुजून जाते. मी आता ह्या वर्षी ट्राय केलं होतं म्हटलं पाल्याचं 1 नंबर खात झाले आणि त्याचं म्हणजे खाताचं जी हे आहे त्याच्यात हा पोटॅश प्रमाण सरी मोठी लागते तर चालते लागण नंतर तुमचं कसं आहे सरी मोठी लागते 5 फुटी तरच माती पडणार नाही 4 फुटीत मी तुम्हाला माती पाडून दाखवतो 4 फुटी असेल 4.5 फुटी 4.5 फुटी 2-2.5 फुटी 3 फुटीवर आवरेज निघत नाही का नाही 4 फुटी सरी पाहिजे. विषय दुसरा असा आहे आमची माळरान शेती असल्यामुळे जास्त मोठी सरी सोडून उन्हाळ्यात बाष्पीभवन पाण्याचं लगेच होणार पाण्याचा ताण बसतो. पाणी तुम्हाला किती दिवसांना मग मिळते तुम्ही ठिबक सिंचन आहे का पाणी किती थोडं भरणी झाल्यापासून सुरुवातीपासून भरणी बरोबर आहे तुमचा प्रश्न चांगला आहे. पाण्याचं नियोजन कसं आहे माहिती आहे थोडस आहे म्हणजे 3 एकराला ठिबक आहे 2-2.5-3 एकराला ठिबक आहे आणि बाकी सगळं पाटानं सांगतो किती दिवसांपासून आपण आठवड्याला 8व्या दिवशी आमचं कसं माळ रान असल्यामुळे 8व्या दिवशी लगेच घातली पाणी जर नाही सोडलं 8व्या दिवशी तर ऊस म्हणजे सोकायचा ताण बसतोय पाण्याचा आणि पालापट्टी केल्यामुळे एक मिनिट पालापट्टीचा एक आहे उन्हाळ्यात आपल्याला माळ रानाला एकच नंबर कारण का बाष्पीभवन होण्यासाठी ती पाला जर आहे त्यामध्ये त्यामुळे ती कमी होते हा आणि वापसा मेंटेन बाष्पीभवन होत नाही तुमचं तण येत नाही त्या बाकीच्या गोष्टी आहेत त्याचं ह्याच्यामुळे पाला पाचट ठेवल्यामुळे सरी बारकी असल्यामुळे आम्हाला ते मशागत तुमची सरी किती फुटी असते? 3.5 फुटाची 4 फुटी एक मिनिट आता त्यांची 3.5 फुटे त्यांची 3.5 फुटे आपला बैलाचा नांगर असतो काय बैलाचा नांगर मारायचं पण लय दाडाला मारायचं नाही आत मारायचं जवळ त्यांचं घ्या बापूंचं घ्या एक सरी आपण आपल्या पाला घालतो ना एका सरीतून मशागत एक मिनिट प्रश्न एक घेऊया त्यांचा नियोजन हे प्रदीप साहेब करते हे जवळजवळ वर्षातून 5-6 हेल्पट आमच्या शेतीपर्यंत म्हणजे भेटून जाते भेटून त्याची माहिती आहे पहिल्यापासून ही लोक आम्ही कशी शेती करतोय म्हणजे आता शेती करण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. कसं आहे आता एवढं क्षेत्र असून आमच्यात भांगलायला माणसं नाहीत तुम्हाला शेतात कुठं तण दिसतंय का बघा तण थोडा आहे तोपर्यंत आता सोयाबीन भंड्या वाचलं तरी तो ऊस असला आम्ही 3 औषध मारतो दोघांनी असं तगड धरायचं एक जणांना पंप चालवायचं एक 3 माणसं 1 एकर दिवसात सहज सकाळ 2-3 तास संध्याकाळी 1-2 तास आणि पाला काढाय पुरतच माणसं नाहीतर बाकी मनुष्यबळ कमी आणि हा ऊस असा आहे म्हणजे लय आम्ही म्हणजे ही करतोय असं
पाला पाला एक दोन वेळा पाला काढल्याशिवाय जाडी होईल नाही. जाडी होत नाही, वाढत नाही. वारा खेळतोय. खालनं फुटवा भरलेला पण आहे, जेवढं आपण भरलेला आहे. भरपूर पाला काढल तेवढं खालनं फुटवा पण निघतोय आणि चांगला निघतोय, एकदम मजबूत, एकदम जाड असा निघतोय. भांडी नाही सर तिथे पावसाळ्याला आपल्याकडे पाला काढत नाही. बरोबर. जेवढं जास्त पाला काढल तेवढं त्याची वाढ चांगली, खालनं फुटवा येणार. जामच आहे नका पाल्यान. पाला आता म्हणजे ते रोपण दोन डाव पाला काढलाय. रोपण आल्यानंतरच काढायला पाहिजे याचं. कसं आहे, रोपण आपलं आल्यानंतरच. क्षेत्र जास्त असल्यामुळे येडा येत नाही ना इथपर्यंत. चार पाणी ठेवून काढायला हा. त्या पाला तेवढा काढायला, हा. पाला जेवढा असेल गुड पाला तेवढा काढायचा. हा सगळा ऊस मे महिन्यातच पडला होता. बरोबर. पूर्ण ऊस मे महिन्यात. वारण वादळ चालू झालं तेव्हा तो मे पडला. महिन्यात एक मेचा मला वाटते फोटो आहे माझ्यापाशी ऊसाचा, तुम्हाला बघा त्यावेळी ऊस. आमच्या इकडे ती 4 फुट सरी काढते. काय मारक ठरतंय माहित आहे का आमच्या इकडं? पाणी जर महिन्याने गेलं का नाही, मग तर त्याचं संख्या मरत जाते. मग नाही, ते मग तुमचं पाणी पाणी लागतं. कमी लांबतंय. सगळ्यात महत्वाचं. मग पाण्याचं नियोजन दिसतंय आमच्याकडे काय गावांनी, हा, हा, हा. आणि ज्याचं पदरचं बरोबर. पाणी आहे का नाही त्या नाटाण्याची भरपूर आहे. हा. बरोबर. आता मी महत्वाचं कसं आहे? मळ्यात आमच्याकडे दुसऱ्या वर्षाचं पीक आज मला वाटतं आजोबांनी आमच्या घेतलं नव्हतं. मागल्या वर्षी आम्ही 7.5ची मोटर बसवली. तर जोडव्याला मला 1.25 आवडीच गाव जोडव्याला उंगणीला उंगणी बिंगणी काही नाही. आपल्याकडे काय होतंय, लागणच घेते. खोडवा जास्त कोण घेत नाही. खोडवा प्रत्येक शेतकऱ्याने घेतलाच पाहिजे. या आपल्याला बोनस पीक म्हणून येतोय खोडवा. माणूस आपण त्याकडे बघत नाही त्या दृष्टिकोनातून. म्हणजे लागण खोडवा घेता निडवा घेत नाही. नाही, नेडवा. आता आम्ही गावाच्या रानात मी 9 वर्षी ऊस घेतलाय. होय. 9 वर्षे आणि मागल्या वर्षी भात पेटलं, त्याच्यात 32 फुटी भात झालं.